मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग आजपासून पुढील 6 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। यावेळेस वाहन चालकांची गैरसोय होऊ नये यासाठी MSRDA खबरदारी घेतलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेलचा जो एक्झिट आहे तो पुढील 6 महिने बंद राहणार आहे। कळंबोली सर्कल या ठिकाणी काही काम करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठीच हा बंद राहणार आहे। आपल्यासोबत प्रोजेक्ट मॅनेजर आहेत स्वतः, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नक्की कधीपासून हे बंद राहणार आहे आणि नेमकं प्रवाशांना ते काय सांगणार। सर, हा प्रोजेक्ट तुम्ही करताय नेमका कशासाठी हा बंद ठेवणार आहेत आणि वाहन चालकांना याचा त्रास होणार आहे की नाही? कळंबोली जंक्शन प्रोजेक्ट हा आपल्या पब्लिकच्या सगळ्यांच्या कन्व्हिनियन्ससाठी आहे। NHA आणि MSRDCच्या दृष्टीने हा जंक्शन आपण सिग्नल फ्री आता करून देतो। हे पूर्ण काम आपलं 18 महिन्यांचं आहे। हे सिग्नल फ्री करण्यासाठी आपण 8 ट्रॅम्स आणि 2 अंडरपासची प्रोव्हिजन आपण इथे करून घेतलेली आहे। आज 11 तारखेपासून हा रस्त्याचा आपण पनवेलचा उतरणारा रॅम्प हा बंद करत आहोत पुढील 6 महिन्यांकरता। आता आपले काम आहे 2 स्टेजमध्ये आपण डिवाइड करून घेतलं आहे, स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये। स्टेज 1चं काम आता ऑन फास्ट ट्रॅक वरती आपण ऑलरेडी चालू केलेलं आहे। आता जे आपण ट्रॅफिक बंद करतोय आर्म्स, तर त्यासाठी आमची विनंती आहे गाड्यांना की तुम्ही पनवेल आणि उरणकडे जाण्यासाठी पळसपे फाट्याचा वापर करण्यात यावा आणि रोडपालीला ज्या गाड्या जाणार आहेत शिळफाटा आणि मुंब्र्याकडे जाण्यासाठी त्यांनी रोडपाली मार्गाचा वापर करावा। हा जो वाहतुकीतला बदल आहे हा पुढील 6 महिन्यांकरता असणार आहे। माझं प्रवाशांना एवढंच विनंती आहे की पनवेल आणि JNPT ह्या मार्गाचे मुंबईकडे जाणारी कुठल्याही वाहतुकीत आपण बदल करत नाहीये। तुम्हाला पर्यायी मार्गांचा जो वापर करता येईल तो वापर एक 6 महिन्यांसाठी करावा आणि वाहतुकीचा जे सूचना दिलेल्या आहेत त्याचा वापर करावं। लवकरच हा प्रकल्प आम्ही पूर्ण करणार आणि जनतेच्या सेवेमध्ये दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।